नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही निघालो आहोत कुछ तो गडबड दिकरी होगी। हे मी असा कॅमेरा फिरवते तसे ते फिरतायत। तुम्ही इकडून व्यवस्थित नाही आहे ना, त्यामुळे मी म्हणते तुम्ही या साईडनेच या। तर ब्लॉगला सुरुवात करूयात। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता आम्ही निघालेलो आहोत गावाला। आज गावची यात्रा आहे, म्हणजे मामाच्या गावची यात्रा आहे। तर आमंत्रण आलं तर आम्ही चाललोय देवाच्या। तर मग आता देवीच्या दर्शनाला चाललेलो आहोत आम्ही। छान मी रेडी झालेली आहे आणि आता म्हटलं डिलिव्हरीच्या आधी आपण जाऊन येऊयात, देवाच्या पाया पडून वगैरे येऊयात, कारण नंतर काही जमणार नाही जायला। आणि यात्रेचं कारण पण आहे, तर म्हटलं जाऊन येऊयात। तर चला, तर जाऊयात आपण। आणि मस्त फोटो सेशन झालेलं आहे आणि आहोंचे इकडे फोटो सेशन चालले झाडांसोबत। तर सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा। आणि ब्लॉग पूर्ण बघितल्यानंतर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत। इकडे मम्मी, सानू आणि आहो गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला, छान प्रवास होऊ दे। ही गणपती चरणी प्रार्थना। माझ्या चरणी पण प्रार्थना कर। कसली? कारण मी गाडी चालवणार आहे ना, छान प्रवास व्हायचा असेल तर मी गाडी चांगली चालवली पाहिजे। तुम्ही छानच गाडी चालवता, विशेष नाही। चला, तर आता आम्ही थांबलेलो आहोत मस्त उसाचा रस प्यायला सर्वजण। एवढं ऊन लागतंय की आता गाडीत बसून बसून कंटाळा आला होता। म्हणलं काही ते थंड वगैरे प्यावं। मस्त उसाचा रस पितोय आता। आहे का ना, 2 हाफ द्या आणि 2 फुल द्या। उसाच्या रसाची वाट बघतोय आम्ही। काय उसाच्या रसाची वाट बघतोय। तेवढा प्या। खूप गरमी झालेली आहे। हे मस्त गॉगल लावून बसले। चांगलं दिसतं गॉगल मला। फायनली आम्ही गावात आलोय, म्हणजे मंदिरामध्ये। दीदी लवली कप। मम्मी गायब हो गई, मम्मी गायब हो गई। किधर गई मम्मी? नहीं पता, होगी इधर किधर। तो देखो गाइस, मम्मी है, मिल गई। और इधर दीदी स्ट्रगल करके करके पैर पड़ रही है बेचारी। पैर पड़ने गर्दी है क्योंकि आज है यात्रा। या इकडे चला बसा चौधरी ताई.
लोकांचे पायंदळी नाही आले पाहिजे. इथं ठेवलं तरी आई साहेबांचं मस्तपैकी दर्शन हो गए. इधर मेरी मम्मी, इधर मेरी दीदी और इधर मेरी. सो अभी मस्त दर्शन हो गए. इधर मेरा भी दर्शन. इथे फेरी मारून आलो. चल आपण प्रदक्षिणा घालूया. आम्ही प्रदक्षिणा घालून आलो. ओके, बाय बाय. मोबाईल द्या. अशा प्रकारे मंदिराची सजावट बघावे. तुम्ही विचार करत असाल मी अशी मराठी का बोलते. तर मम्मी मला आत्ताच ओरडली, म्हणते हिंदी नको बोलू, एवढी छान मराठी येते तर मराठी बोल. सो मी मराठीमध्ये बोलते. तर हे बघा, आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय. हो की नाही आई? आई आम्ही प्रदक्षिणा घालतोय. तिची इच्छा होती की मी मराठीमध्ये बोलावे, तर आता मी सगळं मराठीमध्येच बोलते प्युअर. अशा प्रकारे माझी आई पाया पडत आहे. मी पण पाया पडते गाईस. गर्दी आहे तरी ते मस्त पुरणपोळी सवासणी वगैरे गावात असते. अरे जिजू कुठे? हां, अशा प्रकारे जिजू नारळ फोडणार आहे. तर आपल्याकडे जशी जत्रा भरते तशीच गावाकडेही भरलेली आहे. 10-10, 20-20, 50-50ला सगळं भेटते. हे बघा, खूप छान वाटतं गावात. असं गावाची यात्रा जी असते ना ती बघण्यासारखी असते. लाईक छबिना वगैरे खूप छान छान लेझिम वगैरे रात्री होतात. आणि आता एवढं छान जत्रेचं मस्त भरलेलं आहे. मस्त सगळे गावात येतात, एकमेकांच्या गाठीभेटी होतात, छान सगळे भेटतात, गप्पा मारतात, सगळ्यांचे घरी जातात. खूप छान वाटतं गावाकडची यात्रा. जी मजा आपल्या गावाकडच्या यात्रेत आहे ना ती शहरातल्या यात्रेमध्ये अजिबात नाही. छान वाटतं. चिऊ माझी दिदी आधी बघ. चिऊ माझी सरक तू. हट हट. माझी दिदी ती माझी. करमत आहे तुला इथं? मग काय केलं 2 दिवस? काय मी इथंच राहणार? कायमची इथं राहते का? तू इथंच राहा. राहते का? राहते का? अगं राहा ना, मग मी दीदीकडे जात जाईल रोज. राहते. हे बघ गुलाबी गुलाबी काळा दिसते इकडे. असं दाब, इकडे दाब. त्याच्या अंग उड उड. एवढं नको करू रे. बिचारा ऐकून घेते म्हणून. आता खाल्ला मामा. व्लॉग बनव. हा, मामा आमचे काकडे खाण्यामध्ये व्यस्त आहे. भूक लागली. मटण काही
तिला बसवा की ती करून करून दमली आहे म्हणून आता काय सांगायचं करून जमली. अरे आता ते 2 बस नकाशा असल्याशिवाय खातच नाही. जोपर्यंत एका साईडने जळलेली थोडी अशी वाकडात का शेप असायची मजा येत नाही. लेच खोटं बोलता असं वाटत नाही. खरं बोलताय असं हिला बसवलं त्याला आता. हो, इकडे. तू डोक्यावर बसलीस रे अडचण. कॅप्शन मामा पटापट सांग. सगळ्यांना कळायला लागले थंबनेल मध्ये काय टाकलं. बरं तिकडे उडी मारली. आमची आई भाकरी करते. आत्या पण हसते. सगळी आले तर तिला कशी आणायची आज कसं त्यांची यात्रा गुरुवार आहे आपली. मम्मी कुठे हे रोपवेने सुद्धा चढायला गेलं तरी चढायला बंद करू म्हणलं तुम्ही तर लय बाहेर आहे. अगं आत्याकडे आले. आत्या ह्याला जाऊन आली गिरनारला माहिती हा का? का? किती 10,000 पायऱ्या चढून गेली आत्या. नाही ब्लॉग साठी व्हिडिओ काढते. आता द्वारकेला आता ह्याला जाणार आहे ना बद्रिके. बद्रिकेला ही काय करते येताना? कितीला आहे? तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत घरी आणि खूप मस्त दिवस गेला. खूप छान दर्शन झालं आणि छान मटण पण मस्त खाल्लं. खूप भारी मटण झालं होतं दोन्ही घरचं. तर प्रत्येकाच्या घरी गेलो. यात्रा तर खूप भारी असते. आदल्या दिवशी तर खूप छान छान असतं पण मला काही जायला भेटलं नाही. तर मी आज गेले होते. तर आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका ब्लॉग कसा वाटला ते. बाय.